हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये NMMS आणि 8वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधला वेन आकृती हा एक प्रश्न प्रकार पाहू, ज्याच्यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले असतात आणि त्याच्यामधला परस्पर संबंध लक्षात घेऊन ते शब्द कोणत्या वेन आकृतीनं दाखवले जातील अशा पद्धतीचा साधारणपणे प्रश्न असतो. तर तर्कशास्त्रावर आधारित तो प्रश्न आहे. प्रश्न हा खूप सोपा असतो, तरीसुद्धा तर्कशास्त्राच्या दृष्टीने विचार करून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर मिळवायची असतात. तर असे काही सराव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. प्रश्न असा आहे की पुढील घटक कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील. त्यातला पहिला दिलाय विद्यार्थी, स्त्रिया आणि खेळाडू. तर हे 3 शब्द या 4 पैकी प्रत्येक पर्यायात जी वेन आकृती दिलेली आहे त्यापैकी कोणत्या वेन आकृतीनं दाखवता येतील हे 3 शब्द असा प्रश्न विचारलाय. मग आता एक एक पर्यायाचा विचार करू. या पहिल्या पर्यायामध्ये एकामध्ये एक अशी 3 वर्तुळ दिली, दुसऱ्यामध्ये एकामध्ये 2 वर्तुळ आहेत आणि एक तिसरं वर्तुळ बाहेर आहे. आता हे जे 3 शब्द दिलेत आपल्याला, विद्यार्थी, स्त्री आणि खेळाडू, तर त्याच्यामध्ये आपल्याला संबंध असा जोडायचा आहे की या 4 पैकी कोणत्या वेन आकृतीनं ते 3 शब्द आपण दाखवू शकतो. आता याच्यामध्ये काही खेळाडू स्त्रिया असू शकतात, काही खेळाडू विद्यार्थी असू शकतात, किंवा काही स्त्रिया विद्यार्थी, काही स्त्रिया खेळाडू असतील, किंवा काही विद्यार्थी स्त्रिया, काही विद्यार्थी खेळाडू सुद्धा असतील. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला ही जी वेन आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये हे तिन्ही वर्तुळ एकमेकांना छेदत आहेत. याचा अर्थ यातलं समजा हे पहिलं वर्तुळ विद्यार्थ्यांसाठी आपण गृहीत धरलं, दुसरं वर्तुळ समजा स्त्रियांच्यासाठी गृहीत धरलं आणि तिसरं वर्तुळ खेळाडूंसाठी गृहीत धरलं. तर यामधले काही खेळाडू विद्यार्थी असणार आहेत, म्हणजे हा जो कॉमन भाग आहे तो त्याच्यासाठी आहे. काही खेळाडू स्त्रिया असतील त्याच्यासाठी हा कॉमन भाग आहे, आणि काही विद्यार्थी स्त्रिया असतील त्याच्यासाठी हा कॉमन भाग आहे. त्यामुळे या 4 पैकी पर्याय क्रमांक 4 मध्ये जी वेन आकृती दाखवलेली आहे, दिलेली आहे, ती वेन आकृती या 3 शब्दांच्यासाठी योग्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचे 3 शब्द आहेत पुरुष, वकील आणि वाचक. इथं सुद्धा पुरुष, वकील आणि वाचक यांच्यामध्ये तोच संबंध आहे. काही पुरुष वकील असतील, काही वकील वाचक असतील, किंवा काही पुरुष वाचक सुद्धा असतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा तोच संबंध, म्हणजे एक वर्तुळ जे आहे ते पुरुषांसाठी, दुसरं वर्तुळ वकिलांसाठी, तिसरं वाचकांसाठी. मग या प्रत्येकामध्ये तोच संबंध आपण जोडून आपण हे 3 शब्द या चौथ्या वेन आकृतीनं दाखवता येतील. पुढचा प्रश्न डॉक्टर, शिक्षक आणि इंजिनियर. आता याच्यामध्ये काही डॉक्टर जे आहेत ते शिक्षक असू शकतात, काही इंजिनियर ते सुद्धा शिक्षक असू शकतात. त्यामुळं डॉक्टर आणि शिक्षक यांच्यामध्ये काहीतरी कॉमन भाग आहे, तो हा आपण घेऊ शकतो. शिक्षक, इंजिनियर याच्यामध्ये कॉमन भाग आहे, तो हा आपण घेऊ शकतो. याचा अर्थ या दुसऱ्या आकृतीमध्ये हा जो पहिला भाग आहे किंवा पहिला जो वर्तुळ आहे ते डॉक्टरांसाठी आपण घेऊ शकतो, दुसरं वर्तुळ शिक्षकांसाठी आणि तिसरं वर्तुळ इंजिनियरसाठी. तर असा संबंध या 3 शब्दांच्या मधला या दुसऱ्या आकृतीने आपल्याला दाखवता येतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 मध्ये जी आकृती दिलेली आहे ती या 3 शब्दांच्यासाठी योग्य आहे. पुढचा प्रश्न खेळाडू, हॉकी खेळाडू आणि लेखक. तर खेळाडू आणि हॉकी खेळाडू याच्यामध्ये एक संबंध आपल्याला असा जोडता येईल की पहिलं लहान वर्तुळ हे जर हॉकी खेळाडूसाठी असेल तर त्याच्या बाहेरचं जे वर्तुळ आहे ते खेळाडूंसाठी असणार आहे, कारण हॉकी खेळाडू हा खेळाडूंचाच एक प्रकार आहे. आणि लेखक हा मात्र शब्द जो आहे तो आपल्याला असं वाटू शकतं खेळाडूंपेक्षा वेगळा आहे. पण इथं एक शक्यता अशीही गृहीत आपल्याला धरायची आहे की काही लेखक हॉकीचे खेळाडू असू शकतात, किंवा काही लेखक खेळाडू सुद्धा असू शकतात कुठल्याही खेळाचे, किंवा काही लेखक असे असतील जे हॉकीचे खेळाडू आहेत. हॉकीचे खेळाडू असतील तर ते खेळाडूमध्ये आपोआप येणारच आहेत. म्हणजे ते सर्वच्या सर्व लेखक जरी खेळाडू नसतील तरी त्यातले काही खेळाडू असू शकतात. अशा पद्धतीनं जर वर्तुळ आपण दाखवला, हा जो लहान वर्तुळ आहे तो हॉकीच्या खेळाडूंसाठी, त्याच्या बाहेरचं वर्तुळ खेळाडूंसाठी आणि त्या दोन्हीनं छेदणारं वर्तुळ लेखकांसाठी, तर ही अगदी योग्य आकृती होईल, वेन आकृती. मग आता हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न भगिनी, माता, बंधू. त्यामधल्या काही भगिनी माता असतील, काही माता भगिनी असतील. बंधू मात्र पूर्णपणे वेगळा आहे. कुठलाही बंधू माता किंवा भगिनी असू शकत नाहीत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे जे दिलेलं आहे आकृती त्याच्यानुसार हे 3 शब्द योग्य अगदी दाखवता येतील आपल्याला. म्हणजे इथं माता, काही माता भगिनी असतील, काही भगिनी माता असतील, त्याच्यासाठी या दोन्हीच्या मध्ये हा कॉमन भाग घेतला आहे. आणि बंधू मात्र या दोन्हींच्या पेक्षा वेगळा आहे. तर याच्याशी चौथा जो पर्याय आहे तो सुद्धा आपल्याला कदाचित बरोबर वाटू शकतो, कारण इथं सुद्धा हा जो बाहेरचा वर्तुळ वेगळा दिला आहे तो बंधूंच्यासाठी,
आणि इथं सर्वच्या सर्व माता भगिनी आहेत किंवा सर्वच्या सर्व भगिनी माता आहेत असं जर असतं तर ही आकृती बरोबर असते, पण आपण निश्चित सांगू शकत नाही सर्वच्या सर्व माता भगिनी आहेत किंवा सर्वच्या सर्व भगिनी माता आहेत. पण या दोन्हीच्या मध्ये एक संबंध असा आहे की काही भगिनी माता असणार आहेत आणि काही माता भगिनी असणार आहेत. त्याच्यामुळं दुसऱ्या पर्यायात जी आकृती दिलेली आहे ती अगदी योग्य आहे. पुढचा प्रश्न, द्रव पदार्थ पाणी आणि तेल. तर हे अगदी सोपा प्रश्न आहे. पाणी आणि तेल हे दोन्ही द्रव पदार्थ आहेत, त्यामुळे इथं द्रव पदार्थासाठी मोठा वर्तुळ आणि त्याच्यामध्ये ही दोन लहान वर्तुळं, एकासाठी पाणी दुसऱ्यासाठी वर्तुळ. तर या आकृतीनं हे 3 शब्द दाखवता येतील जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचाही प्रश्न खूप सोपा आहे. आशिया, नेपाळ, काठमांडू. काठमांडू नेपाळमध्ये आहे, नेपाळ आशियामध्ये आहे. म्हणजे लहान वर्तुळ काठमांडूसाठी, त्याच्या बाहेर नेपाळ आणि नेपाळ आशिया खंडात आहे. तर या आकृतीनं हे तिन्ही शब्द दाखवता येतील. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचाही प्रश्न त्याच पद्धतीनं आहे. पदवीधर, डॉक्टर आणि प्राध्यापक. प्रत्येक डॉक्टर हा पदवीधर असतोच, प्रत्येक प्राध्यापक सुद्धा पदवीधर असतो. त्यामुळे पदवीधरासाठी हा मोठं वर्तुळ आणि त्याच्यामध्ये ही 2 लहान वर्तुळं आपल्याला काढता येतील. मग एक वर्तुळ डॉक्टरसाठी, एक प्राध्यापकांसाठी असं आपल्याला दाखवता येईल किंवा ह्या दोन्हीच्या मध्ये कॉमन भाग सुद्धा काही असू शकतो. म्हणजे काही डॉक्टर प्राध्यापक असतील कदाचित किंवा काही प्राध्यापक डॉक्टर सुद्धा असू शकतील. तर त्याच्यासाठी ह्या आकृती मग नवीन अशी बनते की या दोन्हीच्या मध्ये थोडासा कॉमन भाग पण घेऊ. मग हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता यावरच आधारित थोडासा वेगळा प्रश्न. पुढील प्रश्नात एक वेन आकृती व सोबत पर्यायात घटक संच दिले आहे. वेन आकृतीला अनुरूप घटक संच ओळखा. म्हणजे याच्या अगोदर जो प्रश्न सोडवला त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या घटक संचासाठी वेन आकृती शोधायची होती. यामध्ये आता वेन आकृती दिलेली आहे आणि ती वेन आकृती दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणता शब्दांचा संच दाखवतो ते आपल्याला विचारलंय. मग इथं पहिल्या प्रश्नासाठी एक चौकोन दिलाय, त्याच्या आत वर्तुळ, त्याच्यात त्रिकोण, पुन्हा चौकोन आणि हे 4 पर्याय दिले. त्यातला पहिला पर्याय कॉलेज, शिपाई, शिक्षक, विद्यार्थी आहे. दुसरा पक्षी, कावळा, सिंह, हत्ती. तिसरा काकडी, फळभाजी, भाजी, खाद्यपदार्थ आणि चौथा विषाणू, जीवाणू, सजीव आणि जंतू. मग इथं एका आकृतीच्या आतमध्ये दुसऱ्या आकृती दिलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की ह्या 4 पैकी असा संच आपल्याला शोधायचा आहे ज्याच्यामध्ये एक शब्द हा दुसऱ्या शब्दाच्या संचाच्या आतमध्ये येईल. मग इथं कॉलेज, शिपाई, शिक्षक, विद्यार्थी हे काही उत्तर आपलं असू शकत नाही. पक्षी, कावळा, सिंह, हत्ती हे असू शकत नाही कारण यातले काही पक्षी आहेत, काही प्राणी आहेत. तिसरा पर्याय मात्र आपल्याला असं घेता येईल की यातला सर्वात लहान जो आहे तर त्याला आपण काकडी असं म्हणू शकतो किंवा तो जो चौकोन आहे तो काकडी. मग काकडी ही फळभाजी आहे, म्हणजे त्याच्या बाहेर जो त्रिकोण आहे तो फळभाजीसाठी वापरू शकतो. त्याच्या बाहेर वर्तुळ आहे तो भाजीसाठी वापरू शकतो आपण, कारण भाजीचाच फळभाजी हा एक प्रकार आहे. आणि हे सगळे जे आहेत ते खाद्यपदार्थ, त्यामुळं बाहेरचा सर्वात जो चौकोन आहे त्याच्यासाठी खाद्यपदार्थ किंवा खाद्यपदार्थासाठी तो चौकोन असा वापरू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये हे जे सर्व शब्द दिलेत त्याच्यासाठी ही वेन आकृती योग्य होईल. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढची वेन आकृती आहे ज्याच्यामध्ये एक वर्तुळ, त्याच्यामध्ये 3 लहान लहान वर्तुळ आहेत. याचा अर्थ असे 3 लहान लहान घटक ज्याच्यामध्ये कॉमन भाग काही नसला पाहिजे हे आपल्याला 4 पर्यायातनं शोधायचं आहे. मग पहिलाच पर्याय आपल्याला असा दिसेल की भारत, महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू हे जे 3 घटक आहेत, महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, ही भारताची 3 राज्य आहेत. म्हणजे हा पूर्ण जर भारतासाठी एक वर्तुळ आपण वापरला वेन आकृतीच्या साहाय्यानं, त्याच्यामध्ये ही 3 वेगवेगळी राज्य आहेत, त्याच्यामध्ये कॉमन भाग काय नाही. त्यामुळे ही जी आकृती आहे ही पर्याय क्रमांक 1 साठीच योग्य होईल. पहिल्याच पर्यायात उत्तर आपल्याला मिळालं, त्यामुळे पुढचे पर्याय काय चेक करण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न, आता एक आकृती दिली ज्याच्यामध्ये 3 वर्तुळ, त्यातलं पहिलं आणि दुसरं वर्तुळ एकमेकांना छेदतं, दुसरं आणि तिसरं वर्तुळ एकमेकांना छेदतं. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या वर्तुळात काहीतरी कॉमन भाग आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन भाग आहे. म्हणजे इथं कॉमन भाग हे मधलं वर्तुळ आहे. मग आता ह्या 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. पहिला पर्याय दिलाय पैसा, रुपये, चलन, अर्थव्यवस्था. दुसरा स्वयंपाकगृह, चूल, शाळा, गच्ची. तिसरा अंक, गणित, समसंख्या, विषमसंख्या. हा पर्याय इथं योग्य वाटतोय कारण
मधलं जे वर्तुळ आहे ते अंकांसाठी आपण वापरू शकतो. त्याच्या बाजूचं हे वर्तुळ समसंख्यांसाठी, दुसऱ्या बाजूचं विषम संख्या, आणि ह्या सर्व संख्या म्हणजे गणिताचा भाग आहे, त्यामुळे त्याच्या बाहेर जो चौकोन आहे तो गणितासाठी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये हे जे 4 शब्द दिले त्यांच्यासाठी ही आकृती योग्य होईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, ज्याच्यामध्ये एक मोठा वर्तुळ, त्याच्यात 2 लहान वर्तुळ आणि एक त्रिकोण दिला. याचा अर्थ हा जो त्रिकोण आहे तो अशा घटकासाठी आहे जो या तिन्हींच्या पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या तिन्हींशी त्याचा काही संबंध नाही. मग असे आपण या 4 पैकी शब्द शोधूया. पहिला आहे परागकण, फूल, पाकळी आणि पान. आता एक आपल्या लक्षात येईल की पान हा जो घटक आहे तो परागकण, फूल, पाकळी यांच्यापासून पूर्णपणे वेगळा आहे. कारण पाकळी, फूल आणि परागकण हे एकमेकाशी रिलेटेड संबंध आहेत. परागकण फुलामध्ये आहेत, तर हे फुलाचे सर्व घटक आहेत, पण पान मात्र वेगळा आहे. मग इथं हा जो पहिला वर्तुळ दिला आहे ज्याच्यामध्ये सर्वात मोठा जो वर्तुळ आहे त्याला आपण फूल असं म्हणू शकतो. त्यामधला एक लहान भाग परागकण आणि पाकळी असं आपल्याला म्हणता येईल. आणि पान हा जो भाग आहे तो त्रिकोणासाठी आपण वापरू शकतो. त्यामुळं हा जो घटक आहे परागकण, फूल, पाकळी आणि पान तो आपण या आकृतीनं दाखवू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि पुढचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये एका वर्तुळामध्ये आणखी एक लहान वर्तुळ आणि बाहेर एक चौकोन. तर इथं हा चौकोन घटक पूर्णपणे वेगळा या दोन्हीच्या पेक्षा, आणि हे जे 2 वर्तुळ एकमेकांशी संबंधित असा घटक संच आपल्याला या 4 पर्यायामधनं शोधायचा आहे. एक एक पर्याय चेक करू. पहिला पर्याय शाकाहारी प्राणी, गाय, हरिण. मग शाकाहारी प्राणी हा एकच शब्द आहे. शाकाहारी प्राणी, गाय आणि हरिण. तर गाय आणि हरिण ही दोन्ही सुद्धा शाकाहारी प्राणी आहेत. म्हणजे हे जर आपल्याला दाखवायचं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला दाखवायला पाहिजे होतं, पण इथं वेगळीच आकृती आहे, त्यामुळे हे उत्तर आपलं असू शकत नाही. दुसरा पर्याय मांसाहारी प्राणी, वाघ आणि बैल. इथं वाघ हा मांसाहारी प्राणी आहे, तर हा जो लहान वर्तुळ आहे तो वाघासाठी आणि त्याच्या बाहेरचा जो वर्तुळ आहे तो मांसाहारी प्राण्यासाठी. आणि हा जो चौकोन आहे तो या दोन्हीच्या पेक्षा वेगळा आहे, म्हणजे शाकाहारी प्राण्यासाठी जो बैलासाठी आपण वापरू शकतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 मध्ये जे शब्द दिलेले आहेत मांसाहारी प्राणी, वाघ आणि बैल याच्यासाठी ही आकृती अगदी योग्य आहे. आता आपल्याला कदाचित असंही वाटेल की शाकाहारी प्राणी, शेळी, म्हैस यांच्यासाठी ही आकृती योग्य होईल का? तर नाही, कारण शेळी आणि म्हैस दोन्ही शाकाहारी प्राणी आहेत. म्हणजे इथं सुद्धा पहिल्या आकृतीप्रमाणेच एक मोठं वर्तुळ त्याच्यामध्ये 2 लहान वर्तुळ असायला पाहिजे. चौथ्यामध्ये सुद्धा मांसाहारी प्राणी, वाघ आणि सिंह. इथं सुद्धा मोठं वर्तुळ मांसाहारी प्राण्यासाठी, त्याच्यामध्ये वाघासाठी एक आणि सिंहासाठी एक, अशा पद्धतीने आकृती असायला पाहिजे होती. पण इथं आकृती वेगळीच आहे जी फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये जे शब्द दिलेत त्यांना दर्शवू शकते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात वेन आकृतीवर आधारित, ज्याच्यामध्ये आपल्याला तर्कशास्त्राचा उपयोग करून त्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतात. प्रश्न दिसायला, वाचायला खूप सोपे वाटतात, पण तरी सुद्धा बारकाईने त्यांचं निरीक्षण केलं तरच आपल्याला त्या प्रश्नाचं योग्य उत्तर पटकन मिळतं. कारण त्या पर्यायामध्ये जे पर्याय आपल्याला दिलेले असतात एक वेळ अशी येते की आपल्याला सर्वच्या सर्व पर्याय बरोबर वाटतात, आणि मग त्या प्रश्नांचं किंवा त्या शब्दांचं पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण करून त्यातल्या त्यात अचूक पर्याय आपल्याला शोधायचा असतो. त्यामुळं तिथं आपल्याला लॉजिकचा वापर करायचा असतो. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी थोडंसं लॉजिक आपल्याला वापरावं लागतं, आणि यासाठी अशा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा, म्हणजे मग त्या प्रश्नांची उत्तरं पटपट मिळवता येतील आणि त्याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी फायदा होईल.